माझं सर्वांना आव्हान आहे की कब्बशीच्या समोर शिक्का म्हणजे सकाळी कब्बशीत चहा प्या आणि मग मतदान करा. कब्बशीलाच मतदान करा कारण कब्बशी ही आपल्याला दिवसभर सारखी लागत असते. वसईच्या मोक्याच्या ठिकाणी पारनाक्यावर त्यांनी सभागृह मांडलं. अनंतराव वामनराव ठाकूर यांच्या स्मरणात त्या शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाजाच्या सभागृहातून केवळ उत्पन्न कमवणं आणि तिथे स्वतःच्या राजकीय पक्षाचे कार्यक्रम राबवणं ह्या पलीकडे त्यांनी कुठलाही अजेंडा आजपर्यंत राबवला गेलेला नाही. विशेष म्हणजे उत्तर वसईमध्ये आज एखाद्या समाजाचं एखादं सभागृह सुद्धा नाही. जी शासनाची जागा आहे ती शासनाची जागा ताब्यात घेऊन तिथे लोकवर्गणीतून एखादं सभागृह किंवा समाज मंदिर बांधू शकतो. त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करतोय. हे कुठलंही काम आजपर्यंत विश्वस्त मंडळाने केलेलं नाही. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. 86 वर्षीय क्षत्रिय भंडारी समाजाच्या विश्वस्त मंडळाची 11 ऑगस्ट रोजी निवडणूक आहे आणि या निवडणुकीत भाग घेतलेला आहे प्रफुल्ल ठाकूर यांनी. जाणून घेऊया प्रफुल्ल ठाकूर आपल्या सोबत आहेत. या सगळ्याविषयी प्रफुल्ल ठाकूर यांचं काय मत आहे. प्रफुल्ल ठाकूर एक चांगले नागरिक देखील आहेत, त्याचबरोबर समाजसेवक देखील आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे ते पदाधिकारी देखील आहेत. समाजासाठी अनेक वर्षापासून ते कार्य करतायत. प्रफुल्लजी, आज तुम्हाला टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने मी तुमचं अभिनंदन व्यक्त करतो. धन्यवाद. त्याचबरोबर तुम्हाला शुभेच्छा देखील देतो कारण तुम्ही निवडणुकीला पुन्हा एकदा सामोरे चालले आहेत. काय धोरण आहेत तुमचे, काय उद्दिष्ट आहेत या निवडणुकीत भाग घेण्यामागचं? कसं आहे की शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाजाच्या विश्वस्त मंडळाच्या कार्यकारिणीची येत्या 11 ऑगस्ट रोजी निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये 2 पॅनल उभे आहेत. एकाच राजकीय पक्षाचे, एकाच विचारांचे, एकाच मतांचे 2 पॅनल एकमेकांच्या विरोधामध्ये उभे आहेत. सर्वात प्रथम त्या लोकांनी समाजाला म्हणजे समाज बांधवांना ज्या पद्धतीने त्यांनी फसवण्याचा प्रयत्न केला, दोघं उभे राहून समाजामध्ये असा मेसेज देत होते की आम्ही दोघांच्या एकमेकांच्या विरोधात आहे. मुळात विश्वस्त मंडळाचे माजी सदस्य दोन्ही पॅनलमध्ये आहेत. त्याचबरोबर युवक सहकारी पतसंस्था ज्यांच्या जे संचालक आहेत त्यांच्या कारकिर्दीमध्ये या पतसंस्थेमध्ये आर्थिक घोटाळा झाला आणि जवळपास 4000 ठेवीदारांच्या ठेवी असुरक्षित झाल्या आणि आज त्या पतसंस्थेची जबाबदारी, युवक सहकारी पतसंस्थेची जबाबदारी एक अध्यक्ष नात्याने मी स्वीकारलेली आहे आणि ठेवीदारांचे पैसे परत करण्याची जबाबदारी सुद्धा स्वीकारलेली आहे. असं असताना देखील आज एकमेकांसमोर लढण्याची म्हणजे जे लढताना दाखवत आहेत आणि ह्याच्यामध्ये मी जर अपक्ष उमेदवार उभा राहिलो नसतो तर इव्हन त्या लोकांनी एकमेकांनी सीट वाटून ती निवडणूक बिनविरोध केली असती. आज वसई तालुक्यामध्ये समाज जवळजवळ 20 ते 25 हजार जवळपास लोकसंख्या आहे. परंतु आज समाज बांधव फक्त केवळ 3000 सभासद आहेत या विश्वस्त मंडळाचे. ह्या लोकांनी केवळ स्वतःला निवडून येण्यासाठी वर्षानुवर्ष आजपर्यंत कुठल्याही समाज बांधवांना किंवा इतर त्यांचे कार्यकर्ते किंवा त्यांचे नातेवाईक सोडले तर कोणत्याही समाज बांधवांना त्यांनी साधं सदस्य सुद्धा केलेलं नाहीये. म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्यांची केवळ खुर्ची सांभाळून ठेवण्यासाठी त्यांनी काही नवीन चेहऱ्यांना सुद्धा संधी दिलेली आहे. नवीन चेहऱ्यांना संधी अशासाठी दिली की ते अपक्ष उभे राहू नयेत किंवा मतविभाजनाचा फटका त्यांना बसू नये आणि केवळ ते निवडून यावेत यासाठी त्यांनी त्यांना संधी दिली आहे. माझं भंडारी समाजाला पूर्ण आव्हान आहे की तुम्ही एक विचार करा की ज्या समाजात आपण वावरतोय आणि जे समाजाचे विश्वस्त पदासाठी आपले उमेदवार उभे आहेत त्यांनी आजपर्यंत समाजाची विश्वस्त या नात्याने त्यांची सामाजिक जी बांधिलकी होती ती त्यांनी पार पाडली का? आज समाजासाठी शिक्षण संस्था नाहीयेत, समाजासाठी आरोग्य संस्था नाहीयेत, समाजासाठी कुठल्याही प्रकारची आर्थिक उलाढाल करणारी मोठी बँक नाहीये. जी पतसंस्था होती 15 कोटीची अवघी ती सुद्धा यांनी डबघाईला नेली. म्हणजे कुठल्याही पद्धतीचं खरं म्हणजे विश्वासाचं काम असतं की समाजाचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकास करणं, परंतु हा विकास कुठेही साध्य केलेला नाही. राहिले प्रश्न अनेक असे प्रश्न आहेत की जे आजपर्यंत यांनी सोडवलेले नाहीयेत. आपण सातत्याने समाजाच्या जी सर्वसाधारण सभा असते तिथे मांडतो, परंतु त्या समाजाच्या सर्वसाधारण सभेमध्ये सुद्धा एकाधिकारशाही चालते आणि कुठल्याही प्रकारचे प्रश्न किंवा कुठल्याही प्रकारची कामं केली जात नाही. पहिला प्रश्न आपण असा मांडला होता की आज आपले जे काही हिंदू भंडारी समाज बांधव आहेत जे शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी
शेषवंशीय क्षत्रिय भंडारी समाजाचा दाखला दाखवतात, त्यावेळेला त्यांना ओबीसी जात पडताळणी प्रमाणपत्र दिलं जात नाही, नाकारलं जातं. हिंदू भंडारी असेल तरच त्यांना दिलं जातं. आणि अशा पद्धतीने समाज बांधव तिथे ज्या हेलपाट्या मारतात, त्यांचा वेळ वाया जातो, त्यांचा पैसा वाया जातो. परंतु विश्वस्त या नात्याने विश्वस्त मंडळाने आजपर्यंत तिथे कुठलीही भूमिका बजावली नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की ही जी मंडळी आहे ती काही एका राजकीय पक्षाला फायदा पोहोचवण्याचं काम करत असते? केवळ आणि केवळ समाजाचं जे सभागृहाचं उत्पन्न आहे, या उत्पन्नातून आतापर्यंत त्यांनी एका विशिष्ट अशा राजकीय पक्षाचंच काम केलेलं आहे आणि त्या पक्षाचेच कार्यक्रम राबवलेले आहेत. आणि विषय म्हणजे असा आहे की आज ज्या वेळेला युवक सहकारी पतसंस्था डबघाईला गेली, त्यावेळेला सुद्धा ह्या लोकांनी विश्वस्त मंडळाने एक पॅरेंट्स बॉडी म्हणून त्या पतसंस्थेचे जे ठेवीदार आहेत किंवा ही पतसंस्था कशी चालवायची ह्याचा विचार करायला पाहिजे होता. ह्यासाठी काहीतरी योजना त्यांनी राबवायला पाहिजे होती, परंतु असं कुठलाही त्यांनी कार्यक्रम राबवलेला नाहीये. राहिला प्रश्न, आज भंडारी समाज हा जो परंपरागत ताडीचा व्यवसाय करतोय, आज त्याला तिथे मोठ्या प्रमाणामध्ये राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी असोत किंवा जे काही परप्रांतीयांनी जी घुसखोरी केली आहे ताडी व्यवसायामध्ये आणि जे दलाल आहेत, ह्या लोकांकडून इतका मोठ्या प्रमाणावर ते त्रास होतो की आज पूर्णतः भंडारी समाज ताडी व्यवसायापासून दूर जात गेलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने तिथेही विश्वस्त मंडळ आपली भूमिका कधी मांडत नाही किंवा शासनाकडे कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा करत नाही. आज ज्या पद्धतीने समाजामध्ये 3000 सभासद आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वसई तालुक्यामध्ये समाज आहे, तर त्या सगळ्या समाजातला तुम्ही जर त्यांची सभासद नोंदणी करून घेतली असती, मोठ्या प्रमाणामध्ये फंडिंग झालं असतं. परंतु इथे सुद्धा कुठेतरी ते दुर्लक्ष करतात. आज 50 वर्ष होऊन गेली ज्या समाज विभूतींनी, ज्यांनी खरोखरच समाजाचा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक आणि समाज विकसित व्हावा ह्यासाठी त्यांनी उद्देश साधून एक आपल्या वसईच्या मोक्याच्या ठिकाणी पारनाक्यावर त्यांनी सभागृह मांडलं. अनंतराव वामनराव ठाकूर यांच्या स्मरणार्थ त्या शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाजाच्या सभागृहातून केवळ उत्पन्न कमवणं आणि तिथे स्वतःच्या राजकीय पक्षाचे कार्यक्रम राबवणं, ह्या पलीकडे त्यांनी कुठलाही अजेंडा आजपर्यंत राबवला गेलेला नाहीये. विशेष म्हणजे उत्तर वसईमध्ये आज एखाद्या समाजाचं एखादं सभागृह सुद्धा नाहीये. जी शासनाची जागा आहे ती शासनाची जागा ताब्यात घेऊन तिथे लोकवर्गणीतून एखादं सभागृह किंवा समाज मंदिर बांधू शकतात. त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करतोय. हे कुठलंही काम आजपर्यंत विश्वस्त मंडळाने केलेलं नाहीये. तुमच्या विश्वस्त मंडळातून एखाद्या जो गरीब गरजू विद्यार्थी आहे त्याला कधी मदत झाली का? आपण जर पाहिलं तर सध्या भंडारी समाज या ठिकाणी 20 ते 25 हजाराच्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतो. मग असं असताना या विश्वस्त मंडळाची विद्यार्थ्यांना वगैरे मदत होते का तुमच्याच समाजातल्या? विश्वस्त मंडळ केवळ ज्या वेळेला जनरल मीटिंग असतं त्यावेळेला त्यांना ज्या पद्धतीने सभागृह भरायचं असतं त्यावेळेला फक्त ज्यांनी 60% आणि 70%च्या वरती मार्क्स काढले त्यांचा फक्त सत्काराचा कार्यक्रम करतात. त्यांचा सत्कार झाला की ते सभागृह खाली होतं. जनरल मीटिंगमध्ये कोण लोक नसतात कारण यांची एकाधिकारशाही चालते. त्यामुळे आज ही जी काही निवडणूक लागलेली आहे या निवडणुकीच्या माध्यमातून जे विश्वस्त मंडळासाठी जे उभे आहेत, ज्यांची तुम्ही कारकीर्द बघा, त्यांच्या विरोधामध्ये ड्र काढण्याची हिंमत सुद्धा समाज बांधवांमध्ये नाही. इतकं त्यांचं म्हणजे कारकीर्द भयंकर आहे. तरी सुद्धा आज समाज बांधव जर त्यांची संध्याकाळची सोय होणार असेल आणि रात्रीची सोय होणार असेल आणि जर त्यांना मतदान करणार असेल तर ते दुर्दैवी आहे. माझी समाज बांधवांना विनंती आहे की जे नवीन चेहरे आहेत आणि आमच्यासारखे जे अपक्ष उभे राहिलेले आहेत, जे सर्वसामान्य समाजाचा बुलंद आवाज आहे, त्यांना तुम्ही मतदान करा. तुम्हाला 60 लोकांना मतदान करायचंय, त्यापैकी तुम्ही 1 महिलेला निवडून द्यायचंय आणि 6 सर्वसाधारण लोकांना निवडून द्यायचंय. तर त्या 6 सर्वसाधारणपैकी एक प्रफुल्ल ठाकूर म्हणून मी उमेदवार आहे, समाज बांधव आहे, जो पोटतिडकीने तुमच्यासाठी सातत्याने या समाज बांधवांमध्ये एकटा लढतोय असं म्हणलं तरी चालेल, परंतु मी सातत्याने लढत आहे. मला तुम्ही खरोखरच संधी द्यावी. तुमचं निवडणुकीचं चिन्ह काय? माझी निवडणुकीचं चिन्ह मी कपबशी घेतलेली आहे. त्यामुळे माझं सर्वांना आव्हान आहे की कपबशीच्या समोर शिक्का म्हणजे सकाळी कपबशीत चहा प्या आणि मग मतदान करा. कपबशीलाच मतदान करा. कारण कपबशी ही आपल्याला दिवसभर सारखी लागत असते. आपण जर पाहिलं तर प्रफुल्ल ठाकूर एक चांगले उमेदवार देखील आहेत आणि खरंच भंडारी समाजाचे जे मतदार आहेत त्यांनी त्यांचा विचार करणं ही काळाची गरज आहे. समाज कोणताही असो, परंतु प्रत्येक समाजामध्ये ज्या वेळेला राजकीय हस्तक्षेप येतो त्यावेळेला
त्या समाजाचं कुठे ना कुठेतरी वाटोळं होतं आणि मग कुठे ना कुठेतरी मतभेद होतात आणि समाजामध्ये तेढ निर्माण होतं। असं असताना प्रफुल्ल ठाकूर गेल्या काही दिवसांपासून या गोष्टींच्या विरोधात लढतायत। आपण जर पाहिलं तर येणाऱ्या 11 ऑगस्ट रोजी ही निवडणूक आहे। आता हे पाहण्यासारखं ठरेल की मतदार कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकणार आणि कोणाला विजयी करणार। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार।